सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते खूप मजेने जगायला पाहिजे. तर 3:30 मुहूर्तापैकी सगळ्यात शुभ मुहूर्त, ज्या दिवशी कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला गुरुजींकडे किंवा कुठलाही वेळ काळ न बघता या दिवशी आपण हवी ती गोष्ट शुभ कार्याची सुरुवात करू शकतो. असा हा 3:30 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया, जो निरंकार अक्षय राहतो, अशी ही अक्षय तृतीया आज होती आणि त्याचीच आज खूप सुंदर सेवा माझ्याकडून झाली. छान देवांना उजळवून घेतले. आजची जी काही देवपूजा आहे ती पूर्णपणे बहिणीने केली होती आणि जे काही आपण घरामध्ये लहानपणापासून मुलांना शिकवतो, ते बघतात त्याप्रमाणेच मुलं सगळ्या गोष्टी करतात. म्हणून आपण घरात कसं वागतो, आपण घरात काय करतो, आपण कसं घरामध्ये पूजा करतो, सगळ्या गोष्टी करता हे मुलं नक्कीच बघत असतात आणि हाच वारसा आपण जपून पुढे मुलांना द्यायला पाहिजे. तर बघा, ही छान अशी पूजा तिने ना, जशी मी पूजा करते ना त्याप्रमाणेच तिनेही देखील पूजा केली. आणि हा आपला जो अक्षय तृतीयाचा व्हिडिओ आहे हा थोडा उशिरा येतो आहे. आणि ह्या दिवशी आपण जी काही सेवा करतो, जी काही दानधर्म करतो, ज्या काही चांगल्या गोष्टी करतो ना, हे निरंकार याचं फळ प्राप्ती आपल्याला भेटते. म्हणून हा 3:30 मुहूर्तापैकी इतका महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. एरवी आपण काय करतो ना, की आपल्याला कोणतीही गोष्टीची सुरुवात करायची असेल ना, आपण पंचांग बघतो, गुरुजींना विचारतो, त्यानंतर ती गोष्ट करत असतो. आपल्याला घर घ्यायचं असेल, आपल्याला एखाद्या जमिनीचा व्यवहार करायचा असेल, आपल्याला गाडी घ्यायची असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा, जसं एक माणसाच्या जीवनामध्ये असतं ना सगळ्यात मोठी गोष्ट, जसं एक मिडल क्लास माणसाला फ्लॅट म्हणा, गाडी म्हणा, ह्या 2 गोष्टी पहिले लाईफमध्ये हव्या असतात. तर त्यासाठी ना आपण एखादा शुभ दिवस बघतो. तर आजच्या दिवशी कोणताही मुहूर्त, वेळ वगैरे न बघता आपण ही गोष्ट करू शकतो. त्यालाच अक्षय तृतीया म्हणतात. आणि या दिवशी देवाची केलेली प्रत्येक सेवा, प्रत्येक दान हे अक्षय काळ आपल्यासाठी टिकून राहतं. तर इथे छान तिने देव उजळवून घेतले होते. त्यानंतर छान अशी पूजा देखील तिने करून घेतली होती. आणि बघा किती सुंदर वाटत आहेत देव उजळवल्यानंतर. एक 3 ते 4च दिवस झाले होते देव उजळवले होते. पण नंतर पुन्हा अक्षय तृतीया आली म्हणून इथे तिने दिवा पहिले नव्हता लावला. पण ठीक आहे, कधी-कधी मीही विसरते. तीही अजून लहानच आहे, इतकी काय मोठी नाही आहे. तर त्या मानाने तिने खूप सुंदर पूजा केली. आणि त्यानंतर आहे ना, देवाच्या इथे ना कधी हा तांब्या ठेवायचा असतो पाण्याचा भरून, आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्ही तुळशीलाही घालू शकतात किंवा झाडांना घालू शकतात. त्यानंतर हे गोमती चक्र आहे आणि ह्या पिवळ्या कवड्या आहे. ह्या 5, 11 किंवा 7च्या स्वरूपात तुम्ही तांदळामध्ये देवाऱ्यात ठेवू शकतात. बऱ्याच वेळा हा प्रश्न आला म्हणून सांगितलं. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आहे ना, आपण आहे ना पितरांची जितकी काही सेवा करू ना, तितकी आपल्याला फलदायी लाभते. आता बघा, जर कधी 2 भाऊ असतील आणि आपले दोघंही वेगवेगळे राहत असतील, तर ऑफकोर्स तुम्ही जर घरात लहान असाल, तर तुमच्यापेक्षा जे मोठे आहेत, जे तुमची देवराणी आहे, जेठ आहे, त्यांच्याकडेच पित्र हे जे काही आहे त्यांची पूजा घातली जाते. आता आमच्याकडे पण आहे ना, आमचे मोठे दादा आहे, आम्ही एकत्र येऊन त्यांच्याकडे पितरांची जी काही सेवा आहे, जी काही पूजा आहे त्यांच्याकडे करतो. मग आमच्याकडे आम्ही नाही करत, तिकडेच करतो. पण आता कितीही केलं तरी घरं वेगवेगळे आहे, पण मनं अजूनही एकच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी एकत्र येऊन केल्या ना, तरी ते तुम्हाला फलदायी असतं. पण अक्षय तृतीयाच्या दिवशी आहे ना, जर कधी तुम्ही तिकडे नसेल करत, तर इकडे तुम्ही स्वतःच्या घरी आणि ते त्यांच्या घरी असं देखील करू शकता. म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी आहे ना, मी पित्राची आहे ना सेवा करत असते. या दिवशी पितरांची कशी पूजा करायची आणि कशी मांडणी करायची ही सुद्धा मी पुढे दाखवली आहे. या दिवशी आहे ना, करा आणि केळी याची पूजा केली जाते. आता करा आणि केळीची पूजा कशी, की जर कधी आहे ना तुमचे सासरे फक्त म्हणजे स्वर्गवासी झाले असेल, तर तुम्ही कराचीच पूजा करा. सासूबाई असतील तर केळीची पूजा नाही केली तरी चालेल. आणि जर कधी
तुमचे सासू आणि सासरे दोघंही नसतील तर करा आणि केळी दोघांचेही पूजन केले जाते. आणि खूप म्हणजे ना ही पूजा अतिशय साधी आणि सरळ आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं खूप तामझाम नसतं आणि खूप साधी सोपी सेवा आहे आणि ही प्रत्येकाने करावी. कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी येणारा जो एक मुहूर्त आहे, त्या दिवशी जर आपण आपली पितरांची सेवा केली ना, तर तुम्हाला अक्षय काळापर्यंत ती टिकून राहते. आणि हे बघा, देवाची आपण पूजा करतोच, पण आपल्या पितरांचा आशीर्वाद आणि आपल्या पितरांना म्हणजे छान अशी मुक्ती आणि त्यांना कुठलंही म्हणजे जेव्हा ते स्वर्गवासी होतात ना, तेव्हा त्यांना कुठलीही अडचण नाही यावी आणि ते तृप्त राहावे, यासाठी त्यांनी जे काही आपल्यासाठी करून ठेवलं आहे, तर त्याची कृतज्ञता म्हणून एक व्यक्त करण्यासाठी पितरांची सेवा नेहमी आपल्याला जमेल तितकं करायची असते. आणि या दिवशी आहे ना, आपण जेवढं तुम्हाला जमेल ना, तितकं दान धर्म करा. खूप ते तुम्हाला अक्षय काळापर्यंत टिकून राहील. त्यानंतर छान तिने बघा किती सुंदर पूजा मांडणी केली आहे. आणि यावेळेस आहे ना, मिस्टरांनी पूजा मांडली होती जी काही पितरांची होती ती. आणि अतिशय सोपी पद्धत आहे. जरी आता बघा यूट्यूबमुळे ना खूप गोष्टी आपल्यापर्यंत पोचतात. आता बऱ्याच लोकांना ही पूजा पहिल्यापासून करत असतील, पण अशी खूप लोकं असतात, अर्धी गावाकडे राहतात, अर्धी मुंबईला राहतात, त्यांना या गोष्टी माहीत नसतात. तर त्यांना ह्या सेवेरूपी त्यांनाही या गोष्टीचं आहे ना फळ भेटावं, यासाठी यूट्यूबवर हे सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात आणि खूप गोष्टी चांगल्या आपल्याला शिकायलासुद्धा भेटतात. तर हा व्हिडिओ माझा जरा खूपच लेट आला आहे त्यामुळे, पण पुढच्या वर्षी नक्की आठवणीने ज्यांनाही ही गोष्ट माहीत नसेल त्यांनी नेक्स्ट इयर नक्की करा. तर इथे आहे ना, जे काही तुमच्या सासऱ्यांचा, सासूचा फोटो असेल ना, तो ठेवायचा, छान त्याला गंध वगैरे लावून घ्यायचा. त्यानंतर इथे एक पांढरा चौरंगावर आहे ना कापड अंथरून घ्यायचा आणि त्यावर आहे ना 1 किलो गहू घ्या आणि ते तुम्ही एका पत्तरवाळीवर ठेवा. इथे पत्तरवाळीच ठेवायची आहे. माझ्याकडे पत्तरवाळी नव्हती म्हणून मी ही प्लेट ठेवली होती. कारण इथे जे काही मांडणार आहे, जे काही ठेवणार आहे, ते सगळं तुम्हाला दान करायचं आहे. आणि हे करा आणि केळी अशी असते. आणि त्यानंतर आहे ना, त्यावर आहे ना, जे खरबूज ठेवलं जातं, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात माहीत नाही. आणि ती सेवा केल्यानंतर संध्याकाळी आहे ना, तुम्हाला 4 ते सगळं उचलून दान करायचं आहे. आणि जी काही नैवेद्याची आहुती आपण दिली होती, ती जी काही उरेल ना, ती हार, फुलं हे सगळं तुम्हाला विसर्जन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं नाही आहे, त्याच दिवशी त्या गोष्टीला महत्त्व आहे. पूजा आज मांडली आणि उद्या विसर्जन केलं तर नाही, त्याच दिवशी तुम्हाला 5च्या आधी हे विसर्जन करायचं आहे. तर आमच्या इथे एक खाडी आहे पटरी क्रॉस करून, आम्ही तिथे आलो होतो हे विसर्जन करण्यासाठी आणि छान ते विसर्जन केलं. आणि ह्या दिवशी आहे ना, आपले पित्र हे उंबरठ्याच्या बाहेर असतात, म्हणून हा नैवेद्यसुद्धा उंबरठ्याच्या बाहेर आहे ना, तुम्ही एक आहुती तयार करा आणि ते एक कोळसा वगैरे जाळून आहे ना, त्यात नैवेद्याची आहुती द्या आणि त्याचा जो काही धूर निघतो ना, तो आपल्या पितरांना खूप तृप्त करतो. त्यानंतर हे सगळं विसर्जन झाल्यानंतर आम्ही छान इथे दर्शन केले होते. आणि मग नंतर देवीचे सुद्धा मंदिरात जाऊन या दिवशी खूप छान दर्शन झाले. आणि या दिवशी आहे ना, तुम्ही जे काही तुमचं शुभ गोष्टीची सुरुवात करणार असाल ना, या दिवशी तुम्ही करू शकतात. ती गोष्ट तुम्हाला निरंकार टिकून राहील आणि भरभराट होईल, म्हणून ह्या गोष्टी करायच्या असतात. तर इथे दरवर्षी आम्ही वडाची पूजा करायला सगळ्या बायका जमा होत असतो. आजसुद्धा म्हटलं इथे पाया पडायला आलो आहे, तर आजही वडाची छानपैकी पाया पडून आहे ना, मस्त एक छान चक्कर मारला वडाला. फक्त त्याच दिवशी वडाच्या दिवशी आपण वर्षातून एकदा येऊनच मारत असतो, असं न करता जेव्हाही देवीच्या पाया पडायला जातो ना, नक्की वडाच्या झाडाच्या देखील पाया पडा. आणि इथे हे आमचं छान असं गावदेवी मंदिर आहे, खूप सुंदर आहे मंदिर. म्हणजे आतला गेट देवीचा ओपन नव्हता. बाकी दरवेळेस आम्ही नवरात्रीमध्ये सुद्धा इथे पाया पडायला येतो. आणि बघा किती छान ही घंटा आहे. आणि जेव्हाही मंदिरात जातो ना, आपण घंटा वाजवतो ना, कधीही त्या घंटेच्या खाली उभं राहायचं. त्यातला जो ध्वनी असतो ना, तो जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातो ना, तो खूप पॉझिटिव्हिटी आहे ना आपल्या बॉडीमध्ये यायला सुरुवात होते. कधी घंटा वाजवल्यावर त्याखाली ना 1-2 सेकंद उभं राहायचं डोळे बंद करून. आणि तो जो घंटा नाद होतो ना, तो स्पर्श करायचा आपल्या बॉडीला त्याचा.
खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीमध्ये येते. आणि इथे मंदिरात आहे ना अशा काही प्रकारे तोरण वगैरे लावून सजवलं होतं आणि खूप सुंदर वाटत होतं. आणि ही देवीची पालखी आहे बघा, किती सुंदर देवीची पालखी आहे. त्यानंतर छान असं देवीचं दर्शन घेतलं, छान सेवा केली, छान नैवेद्य बनवला. सगळ्या गोष्टी खूप सुंदर झाल्या अक्षय तृतीयाच्या दिवशी. अक्षय तृतीयाच्या दिवशी यावेळेस मी काहीही खरेदी केली नाही, कारण कसं नुसतं घेऊन घेऊन ठेवण्यातही काही अर्थ नाही. आणि सोन्याचे भाव तर एवढे आवाचे सव्वा झाले, तर ते तर पॉसिबल नाही झालं. पण बघा, जे काही गोष्टी आपण ऑलरेडी घेतल्या आहे त्या निरंकार पिढोनपिढी टिकून राहावे यासाठी सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही सेवा केली पाहिजे. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की स्वास्तिक बरोबर आहे की चुकीचं आहे, हे काढलेलं स्वास्तिक बरोबर आहे की नाही, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर इथे छान हळद आणि कुंकुम मिक्स करून आहे ना मी छान स्वास्तिक काढून घेतलं आणि त्यावर छान हा चौरंग ठेवला. आणि इथे अक्षय पात्राची मी छान पूजा करून घेतली. आता अक्षय पात्राची पूजा का करायची असते, तर अक्षय पात्राची जेव्हाही तुम्ही त्यामध्ये ज्या काही वस्तू टाकून पूजा करतात ना, त्या अक्षय काळ टिकून राहण्यासाठी ही अक्षय पात्राची पूजा केली जाते. ज्यांच्याकडे ऑलरेडी अक्षय पात्र तुम्ही घेतलं असेल, आता अक्षय पात्र म्हणजे काय, तर एक तांब्याचा जो तांब्या असतो ना, तो या दिवशी आहे ना आपण विकत घ्यायचा, एवढाच छोटा घेऊ शकतात. आणि येताना घरात यामध्ये तांदूळ भरून आहे ना घराच्या आतमध्ये आणायचं आणि याला छान आहे ना स्वास्तिक काढून घ्यायचं. छान याला पुजायचं असतं या दिवशी. तांदूळ पूर्णपणे अख्खे तांदूळ भरायचे, कणी यामध्ये भरायची नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये ना 21 नाणी, 1 रुपया, 5 रुपये, 10 रुपयाच्या स्वरूपात तुम्हाला 21 नाणी ठेवायची आहे. जर 21 नाणी नाही भेटली तर तुम्ही 11सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर एक 500ची किंवा 100ची नोट ठेवायची आहे. या दिवशी जर तुम्ही कुठलंही सोनं बनवलं असेल तर ते सोनंसुद्धा यामध्ये पूजा करायला ठेवायचं आहे. जर या दिवशी कुठल्याही प्रकारचं तुम्ही सोनं किंवा चांदी नसेल केली, तर ऑलरेडी तुमच्या घरामध्ये जी काही चांदी सोन्याचा एक म्हणजे मणी जरी असेल ना सोन्याचा, तो ह्या अक्षय पात्रामध्ये ठेवा. आणि त्यानंतर त्याचं छान अशी पूजा करा. याला धूपबत्ती दाखवा, नैवेद्य दाखवा. त्यानंतर छान याला गंध लावा. तुम्ही जर छान असा मोगऱ्याचा गजरा आणला असेल तर तो ठेवा. आता त्या दिवशी मला गजरे आणायला पॉसिबल नाही झालं, तर म्हणून माझ्या झाडाला आलेले मोगऱ्याच्या कळ्या त्या मी इथे वाहिल्या होत्या. बघा, हे छान असं मोगऱ्याची कळी वाहिली होती. आणि लक्ष्मीला कमळ प्रिय आहे, तर कमळ नव्हतं म्हणून कमळचं हे जे काही चिन्ह माझ्याकडे होतं ते कमळ स्वरूपामध्ये मी वाहिलं. तर आता प्रत्येक वेळेस आहे ना काही ताईंना वाटतं की प्रत्येक वेळेस यूट्यूबवर आहे ना खूप महाग महाग गोष्टी दाखवतात, हे सगळ्या वस्तू दाखवून आहे ना बाकी लोकांनाही घेण्याची इच्छा होते. पण कसं आहे ना, जर ह्या ज्या काही गोष्टी आम्ही दाखवतो ना त्या एकाच वेळी घेतलेल्या नसतात ताईंनो. ह्या दरवर्षी दर महिन्याला एक एक वस्तू जमा करून ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात ना घेऊन मग ही पूजा मांडणी केली जाते. आता जेव्हा आम्ही चांगलं काही तुम्हाला दाखवू, ते तुमच्या डोळ्यांना छान वाटेल, तेव्हाच तुम्हाला ही पूजा करण्याची इच्छा होईल. म्हणून बघा, आता माझ्याकडे ना साधे झेंडूची फुलं होती. हा कळश मी दिवाळीमध्ये घेतला होता. ही ताट मी दिवाळीमध्ये घेतली होती. तीच मी पूजेमध्ये मांडली आहे. फक्त वस्तू घेऊन नुसत्या त्या ठेवून नाही. ज्या वेळेस महिन्यातून 2 महिन्यातून शुक्रवारी, गुरुवारी आपलं जे काही वस्तू असतात, जसं हे अष्टलक्ष्मी कळस आहे, श्रीयंत्र आहे, देवीचे पाऊलं आहे, ते वर्षातून एकदाच काढू नका आणि वर्षातून एकदाच पूजू नका. तर जेव्हाही तुम्हाला जमेल, कुठल्याही सेवा जेव्हा करतो ना तर मनापासून करा. कुठलाही मुहूर्त आहे म्हणून ती सेवा करायची घाईघाईत असं नाही. ज्यावेळेस तुमच्याकडं ही वेळ आहे, ज्यावेळेस तुमचंही मन पूजेत रमतं आहे, त्यावेळेस तुम्ही नक्की ती पूजा त्यावेळेस करा. तुम्हाला नक्की त्याचे फळ भेटेल. जर एक कामाच्या अभावी आहे ना प्रत्येक बायकांना एवढी साज संगीत पूजा करायला नाही भेटत. आता काहींचं त्या दिवशी ऑफिस पण असेल, ठीक आहे, तुम्ही त्या दिवशी तुम्हाला नाही जमलं ना, पण ज्या दिवशी तुम्हाला जमतं आहे त्या दिवशी नक्की तुमच्या परीने देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण आयुष्यामध्ये पैसे आपण खूप कमवू, पण प्रत्येक ठिकाणी पैसाच कामं येतो असं नाही. तिथे आपल्या पित्रांचा आशीर्वाद आणि देवांचा आशीर्वादही तितकाच महत्त्वाचा असतो. काही लोकांचं असं सुद्धा होतं, आज वर्षानुवर्ष जॉब करत आहे, वर्षानुवर्ष संसार करत आहे, पण त्या संसारामध्ये ती गोडी नाही आहे,
त्या कामामध्ये आहे ना मन रमत नाही, तिथे तुमचा पगार वाढत नाही. तर का तर तुम्हाला आहे ना तो पितरांचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद लाभत नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आपल्या या 24 तासामधले 15 मिनटं तरी मनापासून देवाला द्या. नक्की तुम्ही यशस्वी व्हाल आणि नक्की तुमची सगळी कामं होणार. एक रोजचा एक नमस्कार स्वामींना घातलेला सुद्धा स्वामी ठेवत नाही. म्हणून रोज नसेल जमत ना तरी येता जाता देवाची आहे ना पूजा न करताही तुम्ही सेवा करू शकता. ती कशी तर नामस्मरण. मी नेहमी सांगते, ज्यांना पूजा करायला जमत नाही ना त्यांनी येता जाता काम करता ऑफिसमध्ये असताना, ट्रेनमधून बाईकवरून जाताना, तुमच्या गाडीतून प्रवास करताना श्री स्वामी समर्थ मुखी ठेवा. तुमची खूप मोठी सेवा घडून जाईल, हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तर अशा प्रकारे आजची माझी अक्षय तृतीया तर अशी झाली. तुमची अक्षय तृतीया कशी केली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि बघा, हा माझ्याकडे आहे ना जो नवरात्रीमध्ये घेतलेला जो गजरा होता ना तो मी ठेवला आणि तुपाचा अष्टलक्ष्मीचा जो दिवा आहे ना तो मी लावून घेतला. आणि अतिशय ज्या वस्तू घरामध्ये आहे ना त्याच मी सेवेरूपी आज मांडल्या आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न केला. कुठलीही सोन्याची वस्तू आज मी बनवली नाही आहे, कुठलंही महागड्या गोष्टी आज मी वापरल्या नाही आहे. का तर त्या ताईंसाठी, ज्या ताईंना असं वाटतं की नाही या सगळा शोअप चालू आहे यूट्यूबवर, आजकाल नुसता दिखावा चालू आहे. तर नाही ताईंनो, जे काय आहे ते सेवारूपी आहे. कोणीही गैरसमज करून घेऊ नका आणि जे तुम्हाला जमतं सेवारूपी ते नक्की करा, फक्त मनापासून करा. तर चला, आजची सेवा माझी कशी वाटली, साधी सिंपल, नक्की मला सांगा. आणि तुमची सेवा कशी झाली ते नक्की सांगा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की कमेंट्स करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.